हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला उदाहरण संग्रह 32 सोडवायचा आहे। प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारामध्ये वर्गीकरण करा। आता बघा, बैजिक राशीचे नाव ठरवत असताना त्यामध्ये किती पद आहेत त्याच्यावरून त्याचे नाव ठरतं। एक पद असेल तर तिला एकपद राशी असे म्हणतात। आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा 7x, ही बैजिक राशी, याच्यामध्ये एकच पद आहे 7x, आणि म्हणून हिला आपण एकपद राशी म्हणणार आहोत। दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला 5y - 7z। तर याच्यामध्ये एकूण दोन पद आहेत 5y आणि 7z, आणि म्हणून याला द्विपद राशी म्हणू आपण। बरोबर आहे, दोन पद असतील, ज्या बैजिक राशीमध्ये दोन पद असतील तिला द्विपद राशी म्हणतात। तिसरं उदाहरण बघू आपण, 3x घन वजा 5x वर्ग वजा 11। बघा, आता या बैजिक राशीमध्ये तीन पद आहे, 3x घन वजा 5x वर्ग आणि वजा 11, आणि म्हणून याला आपण त्रिपद राशी असं म्हणू। चौथं उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला, 1 वजा 8a वजा 7a वर्ग वजा 7a घन। आता बघा, याच्यामध्ये एकूण 4 पद आहेत, आणि म्हणून याला तीन पदापेक्षा जास्त आहेत, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल याला बहुपद राशी। तीन पदापेक्षा जास्त पद आली बैजिक राशीमध्ये त्याला बहुपद राशी असे म्हणतात। पाचवा आहे बघा, 5m वजा 3। याच्यामध्ये किती पद आहेत? एकूण दोन पद आहेत, 5m आणि 3, आणि म्हणून याला आपण द्विपद राशी म्हणू। सहावं उदाहरण आहे बघा a। आता याच्यामध्ये किती पद आहेत? एकूण 1, आणि म्हणून याला एकपद राशी असे म्हणतात। सातवं उदाहरण दिलं आहे बघा आपल्याला 4। याच्यामध्ये सुद्धा एकच पद आहे 4 हे, आणि म्हणून याला एकपद राशी म्हणतात। आणि सातवं उदाहरण दिलेलं आहे बघा, आठवं उदाहरण, 3y वर्ग वजा 7y अधिक 5। याच्यामध्ये एकूण तीन पद आहे, 3y वर्ग 7y आणि 5, आणि म्हणून हिला आपण त्रिपद राशी म्हणू। ठीक आहे, म्हणजे आपल्या याच्यावरून लक्षात आलं असेल की ज्या बैजिक राशीमध्ये एक पद असेल तिला एकपद राशी असे म्हणतात, ज्या बैजिक राशीमध्ये दोन पद असतील तिला आपण द्विपद राशी असं म्हणतो, ज्या बैजिक राशीमध्ये तीन पद असतील तिला त्रिपद राशी असे म्हणतात, आणि ज्या बैजिक राशीमध्ये तीनापेक्षा जास्त पद असतील तिला आपण बहुपद राशी असे म्हणतो। अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह 32 पूर्णपणे सोडवलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।